श्री विठ्ठल संत ज्ञानदेवादिकांची आदी व समाधी। जगत्रय जीवन अंतरनिष्ठ ज्ञान, तरी संतासी शरण रिघिजे भावे। हेची भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी, विवेकेसी बुद्धी नांदे माझी। हे श्रवणाचे श्रवण, मननाचे मनन, हेची निज ध्यासन वैराग्याचे। म्हणून बैसलो संतांचे संगती, गोविंदा विश्रांती गहिनी नाथी। बैसोनी एकांती गुरुगम्य गोष्टी, वेदांत परिपाठी शास्त्रबोध। नित्यशुद्ध बुद्ध निर्विकार पूर्ण, उमेसी जे ज्ञान शिव सांगे। तेची सच्चिदानंद साकार जीव प्राण, शरीर जाय क्षीण जया परी। तेची हे सर्व विठोबाचे नाम, निराईस प्रेम गहिनी नाथी। बैसली दोघे भ्रतार वल्लभे, उदरीच्या गर्भे तेचे ध्यान। भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत। विठ्ठल आवडी ठेविले नाम, निराईस प्रेम गहिनी नाथी। व्रतबंध दीक्षा उपदेश गायत्री, ओंकार मूळ मंत्री स्वर 16। केले वेद पठण काव्य आणि व्याकरण, झाला से निपुण शास्त्र वक्ता। मग पुष्करादी तीर्थे पाहावी समजते, अनुताप चित्ते धरियेला। वैराग्य पुतळा ज्ञान गम्य मूर्ती, निघाला से भक्ती तीर्थाटना। विठ्ठले वंदुनी माता पिता दोन्ही, मग तीर्थाटनी मुहूर्त केला। आला द्वारावती पाहिली कृष्ण मूर्ती, जे मोक्ष विश्रांती मुमुक्षुंची। धरी मच्छावतार केला शंखोद्धार, देव मुक्ती माहेर पांथिकांची। तेथून सत्वर आला पिंडारका, मंगळहडी हुनी द्वारका देखिली। सुवर्णाची नगरी ब्राह्मणादी धली, ते पुरी पाहिली सुदामयाची। मंडपाकार शोभे तो माधव, रुक्मिणी विवाह झाला जेथे। संपादुनी गेला अवतार कृत्य, ते भालुका तीर्थ देखिले। पश्चिमे प्रभास तीर्थ देखिले, सोरटी वंदिले सोमनाथ। मुचकुंदादी गुंफा काळ यवन उभा, विश्रांती पद्मनाभा धवलपुरी। मार्गीची तीर्थे करुणी समजते, आला शक्ती जेथे सप्तशृंगा। अरुणा वरुणा प्राची गोदावरी, ते कपाळेश्वरी पूजा केली। पुढे ज्योतिर्लिंग देखिले त्र्यंबक, कुशावरती उदक स्वीकारिले।
वंदुनिया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरी, मग भीमा शंकरी आनंदला. देखोनिया भीमा आठवे पंढरी, विठ्ठलांतरी पांडुरंग. ऐसा नित्यानित्य चालता सुपंथी, पदोपदी कीर्ती नाम घोष. आला अलंकापुरी इंद्रायणी तीरी, स्नान संध्या करी देवा पूजा. देखोनी सुब्राह्मण केले से नमन, वंदिले चरण शिदोपंती. कोण तुमचा गाव आले ती कोठूनी, काया भेदान गमन कोठे. विठ्ठलाचे नाम रामेश्वरी भाव, वृत्ती आपे गाव गोदातीरी. माता पिता वृद्धे वसता तेथे, द्वारकादी तीर्थे करुणी आलो. आजी धन्य भाग्य स्वामीचे आगमन, आश्रम पावन कीजे माझा. आणुनी मंदिरी सारुनी भोजन, निद्रा करविली पूर्ण तया हाती. तव स्वप्नावस्थे माझी येऊनी पंढरीनाथ, म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासी. प्रातकाळ झाला नित्य नेम सारिला, मग नमस्कार केला शिदोपंती. वंदोनिया चरणा सांगितले स्वप्न, कन्या पाणी ग्रहण कीजे तुम्ही. हसोनी उत्तर बोले पैसारांशे, आज्ञा श्रीनिवासे केली नाही. आजीचा सुदीन स्वस्थ करुनी मन, वंदिले चरण शिदोपंती. ऐसे सुसंकल्प हे लावती मनी, तुळशी वृंदावनी निद्रा केली. मग विश्वी विश्वंभर व्यापुनिया स्थानी, येऊनिया स्वप्नी काय बोले. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी, वसती उघडी तुझ्या अंगी. मूर्तिमंतचारी जन्मईच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. उठोनी विठ्ठले स्वप्न सांगितले, हरुषे वंदिले शिदोपंती. पाचारुनी जोशी घटितार्थ पाहिला, गुण उतरले 36. निर्धारिले लग्न मिळाले ब्राह्मण, निर्विघ्न पूजन केले आधी. देवक प्रतिष्ठा ब्राह्मण भोजन, घटिका झाली पूर्ण म्हणती द्विज. कुळदेव स्मरण म्हणती सावधान, उभयतांचे मन पांडुरंगी. झाले पाणी ग्रहण विधीसी अर्पण, वंदिले चरण शिदोपंती. पांडुरंग क्षेत्रा मिळालीसे यात्रा, आले पंढरपुरा भक्तराज. गरुड टके पताका मृदंग वाजती, वैष्णव गर्जती जय जयकारे. गरुड पारी उभे दाटी वैष्णवांची, उपमा वैकुंठीची पंढरीये. राऊळा भितरी प्रवेशली दोघे, देखियले उभे पांडुरंग. काया वाचा मनी पारुषले नयनी, मस्तक चरणी
ठेवियेला विठ्ठलासी ध्यान, रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा, श्रीमूर्ती रया. आश्रम विधी करावे पालन, परी विठ्ठलाचे मन तीर्थाटनी, जाणोनी अंतर म्हणे शिदोपंत, आपुले मनीचा हेत पुरता कीजे, जावे हो सत्वर यावे स्वस्ती क्षेम, पावले आश्रम शिदोपंत, विठ्ठले गमन केले तीर्थाटना, मुख्य मुख्य स्थाना अनुक्रमे. पाहिले श्रीशैल्य निवृत्ती संगम, पापराशी भस्म देखताची, चालता सुपंथी हृदयी विठ्ठल मूर्ती, मुखी नाम कीर्ती गात चाले. अभोळ नरसिंह श्री वासुदेव, सकळ देवराव व्यंकटाद्री, गेला अरुणाचळा करुणी नमन, चिदंबरा दक्षिण मथुरा कावेरी, वंदुनी जनार्दन गेला रामेश्वरा, हेत झाला पुरा विठ्ठलाचा. जानकी शुद्धी करावया गेला, हनुमंत उडाला जेथोनिया, आनंद भरीत चालतसे मार्ग, हृदय अनुराग आवडीचा, ते स्थान वंदुनी पावला गोकर्ण, हटकेश्वरी स्नान करुनिया, आला कोल्हापुरी लक्ष्मी दर्शना, पंचगंगे स्नान करुनिया. प्रीतीचा संगम देखिला कर्हाटकी, थोर झाला सुखी अंतरीच, कृष्णेची स्नाने कृतकृत्य झाला, माहुली देखिला संगम डोळा, आला अलंकावती हर्षयुक्त चित्ती, दिधले शिदोपंती आलिंगन, विठ्ठल अंतरी माता पिता पहावी, आज्ञा म्हणे द्यावी शिदोपंता. कुटुंबासहित जावे जी दर्शना, केलीसे प्रार्थना शिदोपंती, सहज बोळवण संतांचे दर्शन, म्हणे केले मान्य शीघ्र चला, मग विठ्ठलाने माता पिता वंदिली, स्थिती सांगितली शिदोपंती, चिरंजीव नांदा म्हणती माता पिता, सुखामुच्या चित्ता थोर झाले, वस्त्रे अलंकार शिदोपंता दिधले, मग गमन केले शिदोपंती. असता सुख रूप माता पिता वृद्ध, वैकुंठा स्वानंदे निघोनी गेली, संसाराची चिंता नाही विठ्ठलासी, अखंड वृत्तीसी समाधान, झाले वर्तमान ऐकिले शिदोपंती, परमतेने चित्ती खेद केला, येऊनी परामर्श घेतला दोघांचा, म्हणे सांभाळ तुमचा करीतो देव, उदासीन वृत्ती तुमची सर्व काळ,
पदार्थ सकळ पाहिजे तो, दया करुणी मज आता सांभाळावे, अलंकापुरी राहावे सुखरूप. पुत्र संतती काही होईल तुम्हासी, मग येईल चित्तासी ते करा सुखे. मग मानुनी वचन विठ्ठले तयाचे, म्हणे हे देवाचे करणे हो. येऊनी अलंकावती केला क्षेत्रवास, देऊनी चित्तास समाधान. नित्य हरी कथा नाम संकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकाएकी सुखरूप. ऐसा बहुत काळ क्रमिलियावरी, पुत्र अपत्य उदरी होता न दिसे. मग विठ्ठल म्हणे ऐकतेसी कांते, मज ऐसे वाटते संन्यास घ्यावा. देसी आज्ञा तरी जाईन वाराणसी, ऐसे रखुमाईसी म्हणितले. रखुमाई म्हणे ऐकताची ताता, संन्यास घ्यावा आता म्हणताती. संतती वाचूनी न घ्यावा संन्यास, ऐसे सांगा त्यास म्हणितले. निरोपाची वाट पाहे भलत्या मिशे, रखुमाई असे सावधान. असता दुश्चितपणे निरोप कुसिला, जा जा म्हणे दिधला अवसरू. जाऊनी विठ्ठले घेतला संन्यास, चिंता रखुमाईस पडली भारी. करावे सार्थक रखुमाईने तेव्हा, आरंभिली सेवा अश्वत्थाची. जाणूनी पै देवे उग्र अनुष्ठान, तेथे झाले येणे श्रीपादाचे. देखोनी सत्पात्र केला नमस्कार, सारांश उत्तर बोलिले. पुत्रवती होई दिधला आशीर्वाद, रखुमाईस विनोद वाटियेला. माते तू हाससी श्रीपाद पुसती, स्वामी पुत्र कैसे होती पतिवीण. भ्रतारे जाऊनी घेतला संन्यास, स्वामीच्या वचनास न लगे बोल. पुसता खान खुण निश्चय बाणला, श्रीपाद बोलिला सत्य सत्य. रखुमाईसी पुसे असे तुझे कोणी, येरी कर जोडूनी बोलियली. माता पिता घरी आहे ती समजते, वर्तमान तया ते श्रुत केले. कृपा करुणी यावे आश्रमासी, सनाथ करावयासी कृपा दृष्टी. नेऊनी आश्रमादिधले आसन, केले श्रुत वर्तमान शिदोपंते. अर्घ्यपाद्य पूजा भोजन सारिले, मग वर्तमान पुशिले शिदोपंती. श्रीपाद म्हणती रामेश्वरी भाव, तव इथे हा अभिप्राव झाला ऐसा. आता फिरोनिया जाणे वाराणसी,
घेऊन रखुमाईसी तुम्ही यावे. श्रीपाद म्हणती इचा दोषास्तव, माझे पुण्य सर्व लया जाते. शिदोपंत म्हणे तुम्ही दयावंत, शीघ्र गमनार्थ कीजे स्वामी. जाऊनी वाराणसी मठी प्रवेशले, मग पाचारिले चैतन्यासी. तुझे कोणी होते सत्य सांग आता, अन्यथा बोलता पुरी नाही. चैतन्ये चरणी ठेविला माथा, म्हणे त्यागुनी कांता आलो स्वामी. उठवूनी श्रीपादे दिधले आश्वासन, म्हणती करी पाणी ग्रहण इचे आता. अविधी कर्माचे न धरावे भय, यासी आहे साह्य जगदीश. स्वदेशी जाऊनी करावा आश्रम, सुखरूप स्वधर्म चालवावा. श्रीपादे मस्तकी हात ठेविला, निरोप दिधला चैतन्यासी. चैतन्याश्रम संन्यासी झाले गृहवाशी, मुळीच्या प्रकृतीसी ऐक्य केले. हासिन्नले लोक बरवा हा संन्यास, करीती उपहास दर्शनाचा. द्विजीवाळी येले जगी सांडियेले, शेखी उपेक्षिले आप्तवर्गी. ऐशी 12 वर्षे क्रमिली निगुती, तव झाली से संतती 4 जण. अधिक 97 शके 11 श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी. वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर, उगवे निशाकर रात्री माझी. पंचमहापातकी तारावया जन, आले नारायण मृत्युलोकी. नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर, घेतसे अवतार अलंकापुरी. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई, हासती सकळही ऐकुनी नावे. झाली उपवर व्रत बंधा योग्य, उभयता उद्वेग चिंता तुरे. जाती कुळा वेगळी पडिली निराळी, माझी वंशावळी प्रायश्चित्त. मिळविले द्विज केली ब्रह्मसभा, क्षमा अपराधा करा दीना. निबंधी निर्णय पाहती धर्मशास्त्री, तुम्ही अतिश्रौती परायण. सांगाल ते मान्य म्हणती साही जणे, शुची हे करणे पतितासी. निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष, दर्शनेची मोक्ष जड मुढा. पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन, वैदिक शास्त्रज्ञ पुण्य श्लोक. देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले, विचारुनी भले हित करा. म्हणती द्विजवर आणिक नाही उपाव, संस्कारे देह करा शुद्ध. श्रीपाद म्हणती आवश्यक करीन, देह हे दंडीन अनुतापे.
त्रिवेणी संगमी घालीन करवती, गेला पूर्वस्थिती वितरागे, दारापुत्र गृह त्यजुनी निघाला, नमस्कार केला द्विज वृंदा, झडझडा जाती परतोनी न पाहती, नाही पुनरावृत्ती म्हणती द्विज, त्याग आणि वैराग्य हेची प्रायश्चित, मग झाला सुचिरभूत गुरुकृपे, निवृत्ती म्हणती आम्हा कवण गती, सांगावे श्रीमंती विचारुनी, म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना, तेथुनी पत्र आणा ते वंद्य करू, नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नभो, नभो देवगण यक्ष ना किन्नर, ऋषी निशाचर तेही नभो, ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, निजबोधे इष्ट स्वरूप माझे, नभे आप तेज वायू व्योम मही, महत्तत्व तेही विराट नभे, नभे मी सगुण नभे मी निर्गुण, अनुभूती भजन होनी नभे, निवृत्ती म्हणतसे ऐक ज्ञानेश्वरा, माझी परंपरा ऐसी आहे, विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध, नाही भेदाभेद स्वस्वरूपी, अविधी आचरण परम दूषण, वेदो नारायण बोलियेला, स्वधर्म अधिकार जाती परत्व भेद, उचित ते शुद्ध ज्याचे तया, म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली ज्ञानदेव म्हणे, ऐकाजी निवृत्ती बोलिली पद्धती धर्मशास्त्री, हेची आम्हा श्रेष्ठ बोलिले परमनिष्ठ, असता दुर्घट परिसेव्य, पांडवांचे कुळ शोधिता निर्मूळ, कुंडजार गोळ बुद्धी कासी, भक्ती हे सरती जाती न सरती, ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य, दुर्वास वसिष्ठ अगस्ती गौतम, हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे, व्यास आणि वाल्मिकी कोण कुळतयांचे, तैसेची आमुचे सोपान म्हणे, घेऊन या पत्र निघाले सत्वर, करुणे नमस्कार सकळासी, जाऊनी राहिले भोगावती तिरी, तीर्थयात्रा विधी संपादिली, अनाथे पतिते शरणागत दिने, सनाथ करणे कृपा दृष्टी, केली ब्रह्म सभा बैसले वरिष्ठ, होते तैसे स्पष्ट निवेदिले,
पत्र वाचून या सकळा झाले श्रुत, संन्याशाचे पुत्र कळू आले. नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, बोलिले श्रेष्ठ पूर्वापार. या एक उपाय असे शास्त्र मते, अनन्य भक्ती ते अनुसरावे. तीव्र अनुतापे करावे भजन, गोखर आणि श्वान वंदोनिया. वंदावे अंत्यज ब्रह्म भावनेसी, ऐसे पद्धतीसी बोलिले. ऐकोनी निवृत्ती संतोषला चित्ती, धन्य तुमची वदती तीर्थरूप. ज्ञानदेव म्हणे सांगाल ते मान्य, मुक्ताई सोपान आनंदली. ऐकोनी ऐसी नावे हासिनले ब्राह्मण, नामाचे अभिधान सांगा म्हा. एक म्हणती नामापाशी काय आहे, ज्ञाना वाहत आहे पखालीसी. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळीक आम्हा तया नाही. मारिती आसूड म्हैशियाचे पाठी, तोची वळ उठी ज्ञानदेवा. म्हणती द्विजवर अहो ज्ञानदेवा, यापासून उच्चारावा वेदध्वनी. तरीच तुमची समता आम्हा येईल कळो, नाही तरी बोलो नका काही. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. वेदाचा आरंभ करिता झाला पशु, विधी उपन्यासू सांग पुढे. करीती आश्चर्य सकळ द्विजवर, हे तिन्ही अवतार तीन देवाचे. आदि माया मुक्ताई मुक्तपणे अवतरली, आम्हापासून झाली थोर चुकी. कर्मठ अभिमाने ठकलो देह बुद्धी, गोवियेलो विधी निषेधाचा. नेणो भक्ती ज्ञान वैराग्याचा लेश, कुटुंबाचे दास होऊन ठेलो. आणि कासी सांगू आपण नाचरो, लटिकेच हुंबरो प्रतिष्ठेसी. धन्य यांचा वंश धन्य यांचे कुळ, धन्य पुण्यशीळ अवतार हे. सकळ द्विजवर करीती नमस्कार, आनंदे जय जयकार करीताती. ज्ञानदेव म्हणे तुमच्या चरणांचा महिमा, सामर्थ्य हे आम्हा अंगी नाही. तुम्ही वेदरूप भूदेव प्रत्यक्ष, तुमच्या दर्शनेची मोक्ष जडमूढा. सकळ ही तीर्थी तुमच्या वसतील पायी, तेथे आमुचे काही उरती दोष. धन्य दिवस आजी झालो कृतकृत्य, भेटले ती संत ब्रह्मवृंद आम्हा. ज्ञानदेवा ध्यान ब्राह्मणाचे चरण, कलिमल छेदन निवृत्ती म्हणे. जयाचे दर्शन होताची दुरुनी, सर्व जाय पळोनी पापताप. तीर्थासी पावन कलिमल छेदन,
देवाचे कल्याण जयाचेनी, ते पाय सादृश देखिले आजी दृष्टी, याग सहस्र कोटी न तुकती, जयाच्या हृदयी वेदाचा निवास, शास्त्रे रहिवास केला होय. जयांच्या वचने देव पितर तृप्त, स्वाहा स्वधा होत ज्यांच्या मुखे, जोडून या कर विनवितो सोपान, निश्चयेसी वचन द्यावे आम्हा, शेष उच्छिष्टा करावे विभागी, बटूपणा लागी अधिकारी, अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी, गीता संबोधनी जवळी असे, भोगावती स्नान कालिका दर्शन, वेदांत व्याख्यान परिमिती, धन्य हा सोपान धन्य ज्ञानदेव, धन्य निवृत्ती राव ब्रह्मरूप, सांगती पुराण रात्री हरी कीर्तन, पैठणीचे जन विधियेले, तव कव्य यज्ञ झाला गृहस्थाचे घरी, पितर मंत्रोच्चारी आव्हानिले, अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य, या सारिखे ब्राह्मण नाही कोणी, उपनिषद भाग पढिलो वेदांत, परी हे सामर्थ्य नाही आम्हा, नाही ऐकिले ना कोठे वर्तले सृष्टी, तेची आजी दृष्टी दाखविले, पशुमुखे वेद दृश्य पितर लोक, थोर हे कवतुक दाखविले, मिळोनी समस्त सोडियेली शास्त्रे, विचारोनी पत्र लिहियेले, हे परलोकीचे तारू देवत्रयासी, प्रायश्चित्त काय यासी द्यावे कोणी, लिहोनिया पत्र दिधले तया हाती, समस्तासी निवृत्ती नमस्कारिले, घेऊन या पत्र केली प्रदक्षिणा, साष्टांगी ब्राह्मणा नमन केले, मागून या म्हैशाने वाशासी आले, प्राकृत पै केली गीता देवी, निवृत्ती म्हणती ऐक ज्ञान देवा, अनुभव करावा अमृता ऐसा, क्रमिता ती मार्ग अनुभव कुशल, हरिनाम सकळ कवित्व कळा, आदिशक्ती माता वंदुनिया म्हाळसा, मग तेथुनी सरिसा चालिले, येऊनी उतरली आळाची येवनी, पशुतये स्थानी शांत झाला, करुणी तया पूजन सेंदूर तेलेले पुन, आळंकावती निज स्थान प्रवेशली, सान थोर सकळ तेथील निवासी, निवृत्ती तयासी नमस्कारिले, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव, प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद, बोलविला वेद म्हैसी पुत्रा, संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, नामा म्हणे सर्व सुकृते लाहिजे,
एक वेळा जाई जे अलंकावती, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. श्री विठ्ठल. श्री संत ज्ञानदेव समाधी महिमा. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुची होसी, परी समाधी हे तुझ पाशी घेईन देवा. न लगे मज भुक्ती, न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती थोर आथी. विठोजी म्हणे ज्ञानदेवा, ज्ञान सागरा स्वानुभवा, वचनेची विसावा झाला मज. ऐके ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. परी पुससी जे आरती ते कळली मज. एक एक अनुभव कृपा, पद पदांतरे केला सोपा. तरी यात माझी या कृपा सकळही ओळली. ज्ञानदेवे चरणी मिठी, मनेसी पडली एके गाठी. दृश्यादृश्य झाली एक दृष्टी, प्रत्यक्ष भेटविलेसी. कर ठेवूनी कुरवाळी, सर्वांग न्याहारुनी न्याहाळी. म्हणे तुवा घेतली जे आळी, ते सिद्धी ते पावेल. न लगे मज भुक्ती, न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती थोर आथी. नामा उभासे सन्मुख, ऐकता थोर खेद दुःख. म्हणे ज्ञानांजन महासुख, समाधी घेतसे न लगे मज भुक्ती. न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती थोर आथी. न लगे मज भुक्ती. ज्ञानदेव उभा जोडोनी हस्त, भक्त पाहती समस्त. विठोजी म्हणे कळला स्वार्थ, या ज्ञानांजनाचा. कैसे ओळले त्या ज्ञाना, समाधान तया ध्याना. मन नाठवे मी तूपणा, समाधी खुणा ज्ञानाशी. मग म्हणे विठोजी दातार, समाधी तुझ निरंतर. आता प्रस्थान करी साचार, मज निरंतर आठवी. कैसे परिपूर्ण ओळले, आपण समाधी रूप झाले. मनाते मन समरसले, विठ्ठल स्वरूपी.
दशमी प्रस्थानाचा समयो एकादशी जागर उत्सावो द्वादशी क्षीरापती महोत्सावो ज्ञानदेवे केला त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी गा उद्वेग अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवलाही माता रुक्मिणी वाढी ताटी विठोजी म्हणे उघडी दृष्टी तुझ मज आहे नित्य भेटी येई पंढरीये कैसे ओळले त्या ज्ञाना समाधान तया ध्याना मन नाठवे मी तूपणा समाधी खुणा ज्ञानासी नामा म्हणे ज्ञान उदयो अलंकापुरी सिद्ध समयो परी विठ्ठली मुराला भाऊ या ज्ञान देवाचा कैसे ओळले त्या ज्ञाना समाधान तया ध्याना मन नाठवे मी तूपणा समाधी खुणा ज्ञानासी कैसे ओळले त्या ज्ञाना विठोजी म्हणे ज्ञान देवा तुझी विश्रांती मज ठेवा ते मुराली आमुचिया भावा निसंदेहे कैसे समाधान ज्ञान देवा अलंकापुरी समाधी ठेवा विठ्ठल ओळला ओल्हावा नित्यरूप समाधी संत करीती महाखेद म्हणती ज्ञानांजन उद्बोध मग चालिले विद्गद अलंकापुरी महावल्ली वृक्ष अजान तो निक्षेपिला पूर्ण घन मग विठोजी म्हणे आपण ज्ञान देवासी धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा कृष्ण पक्षी तुझ निर्धारा भेट देत जाईन कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरीशी दुजी कृष्ण पक्षी निर्धारेसी तुझ दिधली असे हे ऐकोनी संत जनी जय जयकार केला ध्वनी दिंडी पताका मेळ गगनी देव सुमने वर्षताती कैसे समाधान ज्ञान देवा अलंकापुरी समाधी ठेवा विठ्ठल ओळला ओल्हावा नित्यरूप समाधी।
नामा म्हणे आले वैष्णव, अलंकापुरी मिळाले सर्व. समाधी सुखी ज्ञान देव, बैसते जाहले कैसे समाधान ज्ञान देवा. अलंकापुरी समाधी ठेवा, विठ्ठल ओळला ओलावा. नित्यरूप समाधी कैसे समाधान ज्ञान देवा. महाउत्सव त्रयोदशी, केला त्या ज्ञान देवासी. मग नामा म्हणे विठोबासी, चरण धरुनिया. समाधी सुख दिधले देवा, ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा. अजान वृक्षी बीज ओल्हावा, या ज्ञानांजनासी. कृपा आली विठ्ठलासी, म्हणे ज्ञान देवा परियेसी. तीर्थ भागीरथी अहर्निशी, तुझ नित्य स्नानासी दिधली. इंद्रायणी दक्षिण वाहिनी, भागीरथी मणिकर्णिका दोन्ही. इया मिळाली या त्रिसंगमी, पुण्यभूमी तुझी. येथे जरी नित्य स्नान घडे, तरी नित्य वैकुंठ वास जोडे. तुझ नाही नाही कुवाडे, मी वाडे कोडे उभासे. येथे हरी कथा नाम वाचे, जो उच्चारील विठ्ठलाचे. तयासी पेणे वैकुंठीचे, दिधले साचे अक्षयी. आणिक ऐके रे ज्ञान राजा, जो या सिद्धेश्वरी करी पूजा. तो अंतरंग सखा माझा, मुक्ती सहजा झाली त्यासी. समाधी सुख दिधले देवा, ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा. अजान वृक्षी बीज ओल्हावा, या ज्ञानांजनासी. समाधी सुख दिधले देवा. सनकादिकी मंत्र घोष, केले विधिपूर्वक 5 दिवस. मग पांडुरंग यथावकाश, भक्तावास महीवरी. धन्य भूमी अलंकापुरी, ज्ञान समाधी खेचरी. पूर्ण परिपूर्ण श्रीहरी, स्वये आपण उभा असे. संत भागवत देवडे, अमर उभे चहूकडे. नारद तुंबर पुढे, वीणा वाजवीती. एकिकेला जय जयकार, ज्ञानदेवी धरुनिया कर. विठ्ठल चरणासमोर, निकट बैसते झाले. करे कुरवाळिले ज्ञाना, कासवी अवलोकिला पान्हा. आसुवे येताती नयना, तया ज्ञान देवाचिया. विठोजी म्हणे ज्ञानांजना, तुझे नि कवित्वे हरे दारुणा.
उच्चारिता महाविघ्ना सकळे पळती, तुझ आठविल जो भक्त तो होईल विरक्त, ऐसे विठोजी बोलत येरू चरणी रुळे, धन्य भूमी अलंकापुरी ज्ञान समाधी खेचरी, पूर्ण परिपूर्ण श्रीहरी स्वये आपण उभासे, नामा म्हणे सकळ तीर्थ राजा, तया कृपा कैसी केली सहजा, एकादशी दिधली पूजा, तया ज्ञान देवासी, धन्य भूमी अलंकापुरी ज्ञान समाधी खेचरी, पूर्ण परिपूर्ण श्रीहरी स्वये आपण उभासे, धन्य भूमी अलंकापुरी, स्नान विधी केलिया भक्ती, नाम मंत्राची आवृत्ती, मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ती विठोबाची, धन्य धन्य तो देव ज्ञान, राजा निवृत्ती निधान, विठोजी आपण भक्ता साह्य, मग सकळ ही भक्त मेळी, सहित वनमाळी बैसले तया पाळी, इंद्रायणीचे एकी केले स्तुती स्तोत्र, एक जपताती नाम मंत्र, एक गाताती वेद स्तोत्रे विठोबासी, तव पुढारा झाला नारा, तो नामयाचा पुत्र सैराम, तो पुसतसे विचारा नामयासी, ये संत सभे माझी, राऊळ बैसले असे सहजी, या ते पुसे जो काजी, कवन क्षेत्र म्हणोनी, उठिला नामा प्रेमे डुले, वंदिली विठ्ठल पाऊले, मग करद्वय जोडूनी बोले साशंकित, धन्य धन्य तो देव ज्ञान, राजा निवृत्ती निधान, विठोजी आपण भक्ता साह्य, नामा म्हणे पूर्ण ब्रह्म, ते कैसे सभासदी मन, ते बोलतसे परम, ज्ञानदेवा भागे, धन्य धन्य तो देव ज्ञान, राजा निवृत्ती निधान, विठोजी आपण भक्ता साह्य, धन्य धन्य तो देव ज्ञान, मग सकळ प्रेम पुतळे, बैसले माझी ब्रह्म मेळे, तेथे नामा वचन बोले, स्वामी प्रती ओळले चैतन्य सतरावे, पूर्ण नाम ओघ विठ्ठल देवे, पवे घालून ज्ञान देवे,
जगतारिले कीर्तने नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ परी आमुचे मन निमग्न शरण रजे पाप भग्न पवित्र झाले तरी स्वामी राजा विनंती परी येसी गा माझी पुढती अलंकापुरी होती कवणिये युगी हे सांगिजे जी समर्था कवण क्षेत्र कवण तीर्था येथे क्षेत्रज्ञ हा सर्वथा कवण धर्म असे तू आत्मा राम संपन्न जुगादी जुनाट नारायण तुझ प्रती हे वचन न साहे माझे कासवीचा तू सार गाढा तैसा तुझा पवाडा हे पुसणे कवणिया चाडा ते तुची जाणसी ओळले चैतन्य सतरावे पूर्ण नाम ओघ विठ्ठल देवे पवे घालून ज्ञान देवे जगतारिले कीर्तने ओळले चैतन्य सतरावे नामा उभा तिष्ठत प्रेमे संत दाटले सप्रेमे आपण ते अनुक्रमे सांगतसे देव ओळले चैतन्य सतरावे पूर्ण नाम ओघ विठ्ठल देवे पवे घालूनी ज्ञान देवे जगतारिले कीर्तने जगतारिले कीर्तने ओळले चैतन्य सतरावे ओळले चैतन्य सतरावे देवासी कळले गौप्य गुज म्हणे रे नामया हेची चोज तो निज भाव सहज प्रगट सांगू आता कृतायुगी क्षेत्र आदी ज्ञानदेवा तेथे समाधी देव सांगतसे शुद्धी योग बुद्धी जुनाट ऐके भक्तजन श्रेष्ठ भूमी नामे वैकुंठ पीठ तेहे अलंकापुरी श्रेष्ठ आदि वरिष्ठ पीठ 18 आणिक ऐक रे वचन हे पंचक्रोशी पुरातन यासी युगे सांगता संपन्न चतुरानन जाणतसे काही एक किंचित सांगू युग संख्या मार्गात रिघो तरी वैवस्वत हाची मागू पूर्ण ओळंगो या पासोनी मनु सहस्र युगे संख्या तय अलंकापुरी आदि लक्षा
कोटी याग असंख्या सहस्रदक्ष येथे झाले आदि क्षेत्र संख्या रहित ऋषी मुनी तपती सत्य आणि नारद मुनी असे सांगत हेची पुरी पुरातन कृतायुगी क्षेत्र आदी ज्ञानदेवा तेथे समाधी देव सांगतसे शुद्धी योग बुद्धी जुनाट कृतायुगी क्षेत्र आदी नामा म्हणे कैसे दिधले हे ज्ञानासी सिद्ध लाधले तेची आम्हासी जोडले पूर्ण लाधले पियुष पूर्ण लाधले पियुष कृतायुगी क्षेत्र आदी ज्ञानदेवा तेथे समाधी देव सांगतसे शुद्धी योग बुद्धी जुनाट योग बुद्धी जुनाट कृतायुगी क्षेत्र आदी कृतायुगी क्षेत्र आदी